Hello everyone, we are almost done with this subject, health education and community pharmacy. I think it's your last online lecture, okay, of this subject. Chapter name is demography and family planning. We already covered the syllabus for this topic, okay, mainly the demography and its definition, the process of demography with its cycles, okay. We almost cover the fertility and its 8 fertility factors, okay. Then we get the information about family planning, its objectives, important hormones in sexual reproduction, okay, various contraceptive method to avoid unwanted pregnancies, okay, classification of contraceptive methods we learned, okay. What do you mean by permanent method, male sterilization, vasectomy? Okay. Today we are going to get the information about the permanent method of sterilization. Okay. Uh, in this particular heading, we cover the male sterilization, that is vasectomy. Okay. Today we are going to get the information about the female sterilization. We call it as tubectomy. Okay. In this method, the surgeon removes a piece of up to the block of passage of ovum here. Okay, हे काय केलंय त्यांनी फॅलोपियन ट्यूब्स टाईड अँड कट. ओके, कट करून त्याला काय केलंय त्यांनी बोथ एंडला टाय करून टाकले. ओके, कळतं. इन दिस वे द worm won't be able to meet the sperm during sexual intercourse. ओके, अशा कंडिशन मध्ये फॅलोपियन ट्यूबचा जो हा ओपनिंग पार्ट आहे, ओके, हे कट करून टाकलेलं आहे. जेव्हा सेक्शुअल इंटरकोर्स होतं तेव्हा तुमचं ओव्हम स्पर्म सोबत युनाइट होत नाही. ओके, हेन्स नो प्रेग्नन्सी कॅन टेक्स प्लेस. ओके, इट इज नथिंग बट द फिमेल स्टरलायझेशन ट्युबेक्टॉमी. ओके, ॲडव्हान्टेजेस बघा, इट इज 100% इफेक्टिव्ह. ओके, प्रेग्नन्सी अजिबात होत नाही. The operation can be immediately after delivery or abortion in a hospital. Okay, abortion झाल्यानंतर किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर आपण इमिडिएटली हे फिमेल स्टरलेशन करू शकतो. पण सध्या असं ट्रेंड आहे की मिनिमम 5 इयर्स ट्युबेक्टॉमी किंवा फिमेल स्टरलेशन करत नाहीत, कारण मुलांचं फिजिकल ग्रोथ कसं होऊ शकतं, ओके, त्यावरूनच आफ्टर 5 इयर्स तो लास्ट जो तुमचा चाइल्ड बर्थ झालेला आहे तो जर व्यवस्थित जगला तर हे फिमेल स्टरलायझेशन करतात. ठीक आहे, कळतं, जगल्यानंतरच. प्रॉब्लेम्स ऑफ एक्सपांडिंग पॉप्युलेशन इन इंडिया. ओके, एक्सपान्शन ऑफ पॉप्युलेशन जर झालं तर काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात बघा. पहिलं प्रॉब्लेम होऊ शकतं फूड प्रॉब्लेम. ओके, कळतं. त्याच्यानंतर क्लोथिंग प्रॉब्लेम्स, सोशल प्रॉब्लेम्स अँड फॉलोइंग इकॉनॉमिक स्टँडर्ड्स. ओके, जास्तीत जास्त लोकसंख्या झाल्यानंतर काय होऊ शकतं, फूड प्रॉब्लेम होऊ शकतं. ओके, क्लोथिंग प्रॉब्लेम होऊ शकतात, सोशल प्रॉब्लेम होऊ शकतात, आणि या सगळ्यांचा इफेक्ट कशावर होतं, हेल्थवरती होतं. ओके, इथे एक फार्मासिस्ट आहे जो की फॅमिली प्लॅनिंग बद्दल पेशंटला ॲडवाइस करतो आहे. ओके, टू प्रमोट फॅमिली प्लॅनिंग pharmacist can maintain a reliable supply of contraceptive with a choice of methods and brands. ओके, कुठल्या टाईपचं पर्टिक्युलर कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड ॲज पर द पेशंट और पब्लिक डिमांड तो सांगू शकतो, आणि कुठले ब्रँड्स अवेलेबल आहेत कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेसमध्ये ते सुद्धा सजेस्ट करू शकतो. लर्न अबाउट फॅमिली प्लॅनिंग अँड ॲडवाइस कस्टमर ॲक्युरेटली अँड ॲक्टिव्हली. ओके, फॅमिली प्लॅनिंग कुठले कुठले मेथड्स आहेत, क्लासिफिकेशन ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड तो सजेस्ट करू शकतो आणि ॲडवाइस करू शकतो ॲक्युरेटली अँड ॲक्टिव्हली. ओके, व थर्ड आहे हे रोल ऑफ फार्मासिस्ट आहेत ड्युरिंग द फॅमिली प्लॅनिंग प्रोसेस. ओके, इट्स
He can sponsor and attend training or refreshers courses on family planning and encourage pharmacy staff plannings and encourages pharmacy. Okay. काही सेमिनार तो अटेंड करू शकतो किंवा काही रिफ्रेशर कोर्सेस अवेलेबल करू शकतो की काही फर्दर अपडेट्स आलेले आहेत का इन प्रमोटिंग द फॅमिली प्लॅनिंग. ओके. He can set up self-service displays of condoms and spermicides on the window of your विंडो केस मध्ये तो काय करू शकतो कॉन्डोम्स आणि स्पर्मिसाइड्स तो डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे. तुमच्या वेलकमचा जो बोर्ड असतो ओके फार्मसीमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता तो विंडो डिस्प्ले मध्ये कॉन्डोम्स ठेवू शकतो. ओके. डिस्प्ले द अँड डिस्ट्रीब्यूट ब्राउचर्स about family planning and display family planning posters. Family planning posters सुद्धा तो display करू शकतो. He can support the development of contraceptive social marketing programs. Okay. Support करू शकतो तो contraceptive social marketing programs मध्ये to create awareness among the patients, okay, or the couples. He can learn about local family plannings clinics and establish a relationship with them. Okay. लोकल फॅमिली प्लॅनिंग कमिटी जे आहेत त्यांना तो गाईड करू शकतो. ओके. आणि एक चांगलं हेल्दी रिलेशनशिप सुद्धा तो मेंटेन करू शकतो. फार्मासिस्ट प्रमोट द इमेज ऑफ फार्मासिस्ट ॲज ए प्रोव्हायडर ऑफ फॅमिली प्लॅनिंग सप्लाईज अँड इन्फॉर्मेशन. ओके. एक गाईड म्हणून सुद्धा तो ऍक्ट होतो. ओके. नेक्स्ट आहे वर्क विथ अदर मेडिकल प्रोफेशनल टू प्रमोट फॅमिली प्लॅनिंग. ओके. अदर मेडिकल प्रोफेशनल जे असतील स्पेशली गायनेकॉलॉजिस्ट जे असतील ओके त्यांना तो हेल्प करू शकतो टू गिव्ह द बेसिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड हाऊ द पर्टिक्युलर पर्सन कॅन यूज द कॉन्ट्रासेप्टिव्स ओके विदाउट द नीड ऑफ एनी एक्सपर्ट्स. ओके. वर्क विथ फार्मासिस्ट ऑर्गनायझेशन टू प्रमोट फॅमिली प्लॅनिंग. ओके. फार्मासिस्ट ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा तो इफिशियंटली वर्क करू शकतो जेव्हा त्याला कम्प्लीट नॉलेज असतं कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथडचं. ही कॅन इन्क्लोज फॅमिली प्लॅनिंग पब्लिकली एस्पेशली इन द मीडिया ॲज वेल. ओके. मीडियामध्ये किंवा टेक्नॉलॉजी दॅट क्रिएट्स द अवेअरनेस अमंग द कम्युनिटी. ओके. त्यामध्ये तुमचे टीव्ही चॅनल्स असतील ऑनलाईन मीडियाज असतील ऑफलाईन मीडियाज असतील विंडो डिस्प्लेज असतील. ओके. तो त्या ठिकाणी हे सगळे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स जे आहे तो इफेक्टिव्हली आणि ऍक्टिव्हली डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे. कळतं. a bunch of thank you to all my dear students okay for patiently listening all these 9 topics from HECP syllabus. okay. मी आतापर्यंत झालेले सगळ्या टॉपिकचे नावं तुम्हाला एकदा रिकॉल करतो सेशनल वाईज. फर्स्ट सेशनल म्हणजे तुम्हाला 3 टॉपिक होते. ओके. कळतं. त्यामध्ये पहिलं टॉपिक होता तुमचा कन्सेप्ट ऑफ हेल्थ. हेल्थ म्हणजे काय त्याचं काय बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपण त्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये लर्न केलेलं आहोत. त्यामध्ये हेल्थ म्हणजे काय डायमेन्शन्स ऑफ हेल्थ त्यामध्ये फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ सोशल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ आपण लर्न केलेलं आहोत. डायमेन्शन्स ऑफ हेल्थ आपण ठरवले बघितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काही टर्मिनॉलॉजीज आले होते ते सुद्धा आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे. ठीक आहे. कळतं. प्रिव्हेन्शन ऑफ हेल्थ कसं असलं पाहिजे नॅचरल हिस्ट्री ऑफ डिसीजेस काय असलं पाहिजे डिसीज म्हणजे काय त्याचं डेफिनेशन पाहिलं आपण. ठीक आहे. कळतं. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक होता तुमचा न्यूट्रिशन अँड हेल्थ. त्यामध्ये आपण न्यूट्रिशन कसं असलं पाहिजे बॅलन्स डाएट म्हणजे काय. ओके. कळतं. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स लिपिड्स फॅट्स प्रोटीन मिनरल्स या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. थर्ड टॉपिक जो होता तुमचा कम्युनिकेबल डिसीज त्यामध्ये तुमचे रेस्पिरेटरी डिसीज कुठले आहेत इंटेस्टिनल डिसीज कुठले आहेत. ओके. हे सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ओके. कळतं. रेबीज म्हणजे काय त्याच्यानंतर ट्रॅकोमा म्हणजे काय ग्लॅकोमा म्हणजे काय सगळ्या गोष्टी आपण डिसीज लर्न केलेल्या आहेत. टोटल 46 डिसीजेस या तुमच्या सिलेबसला आहेत. ओके. त्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन कसं होतं. ओके. त्याचं इन्क्युबेशन पिरियड काय असलं पाहिजे ते सुद्धा आपण
लक्षात घेतलेले आहोत. हे तुमचे 3 टॉपिक फर्स्ट सेशनल होते. परत रिपीट करतो, कन्सेप्ट ऑफ हेल्थ, न्यूट्रिशन अँड हेल्थ अँड थर्ड कम्युनिकेबल डिसीजेस. सेकंड सेशनल सिलेबसचा जर विचार केला तर त्यामध्ये सुद्धा आपण 3 टॉपिक कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये पहिलं टॉपिक होतं नॉन कम्युनिकेबल डिसीज, त्यामध्ये कॅन्सर, ब्लाइंडनेस, हायपरटेन्शन, ठीक आहे, त्याच्यानंतर डायबिटीज, ह्या गोष्टी आपण लर्न केलेल्या आहेत. त्याच्यानंतर फर्स्ट एड टॉपिक येतो. फर्स्ट एड मध्ये आपण फर्स्ट एडचे प्रिन्सिपल काय, फर्स्ट एड म्हणजे काय, फ्रॅक्चर म्हणजे काय, बोन्स अँड स्कार्स म्हणजे काय, पॉइझनिंग म्हणजे काय, ठीक आहे, ड्रेसिंग्स म्हणजे काय, ते आपण सगळ्या गोष्टी त्यामध्ये पाहिलेल्या आहोत. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक होता तुमचा इपिडेमिओलॉजी. इपिडेमिओलॉजी मध्ये आपण त्यामध्ये मेथड्स ऑफ एपिडेमिओलॉजी, डिसइन्फेक्टंट म्हणजे काय, त्याचं प्रोसिजर कसं, टाइप्स ऑफ डिसइन्फेक्टंट, इम्युनिटी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये कव्हर केलेल्या आहे. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड सेशनल सिलेबस मध्ये तुमचा एन्व्हायरमेंट अँड हेल्थ आपण हे टॉपिक पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक होता तुमचा एन्व्हायरमेंट अँड हेल्थ मध्ये आपण वॉटर म्हणजे काय, वॉटरचे रिसोर्सेस, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, लाईट्स इफेक्ट्स काय होऊ शकतात बॉडीवरती, ते आपण पाहिलं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक होता तुमचा फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ मायक्रोबायोलॉजी. त्यामध्ये आपण बॅक्टेरिया म्हणजे काय, व्हायरसेस म्हणजे काय, हे आपण बघितलेलं आहे. ओके. डिफरन्स बिटवीन बॅक्टेरिया अँड व्हायरसेस ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि लास्ट टॉपिक तुमचा जो आहे जो की डेमोग्राफी अँड फॅमिली प्लॅनिंग, ते सुद्धा आपण सक्सेसफुली कम्प्लीट केलेलं आहे. त्यामध्ये आपण डेमोग्राफी म्हणजे काय, त्याचे स्टेजेस पाहिले. ठीक आहे. त्याच्यानंतर फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड, क्लासिफिकेशन ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड, त्यामध्ये टेम्पररी मेथड्स म्हणजे काय, परमनंट मेथड्स, हे आपण लर्न केलेले आहोत. ओके. अँड फायनली फार्मासिस्ट म्हणून आपण सोसायटीमध्ये कसं पब्लिकली हेल्थ रिलेशन्स किंवा हेल्दी रिलेशन मेंटेन करू शकतो, कुठल्या टाईपचे आपण ॲडवाइस देऊ शकतो, हे सुद्धा गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आतापर्यंत आपल्याला 9 टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. परत ह्या कोरोना पॅन्डेमिकमुळे तुमचं सेकंड इयरला असंच ऑनलाईन तुमचे लेक्चर्स घेण्याची वेळ आमच्यावर येऊ नये, ह्या एक छोट्याशा इच्छेसह मी आज तुमचा पूर्ण HECP चा सिलेबस इथे संपलेला आहे असं मी डिक्लेअर करतो. ओके. नेक्स्ट इयरला तुम्ही जेव्हा मला भेटाल तेव्हा आपण क्लासरूम मध्ये आपल्याला लेक्चर घ्यायला मला आवडतील. ओके. अशी वेळ परत येऊ नये असं वाटतं. ओके. कारण मला 2 वे कम्युनिकेशन खूप आवडतं. ओके. म्हणजे असं एकट्याच बोलायला किंवा एकट्याच लेक्चर द्यायला मला जास्ती आवडत नाही. पण 2 वे क्लासेस जेव्हा आपल्याला ऑफलाईन चालू होतील तेव्हा अजून आपल्याला बरेच काही शिकता येईल. ओके. नेक्स्ट इयरला मी तुमचं हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी हा सब्जेक्ट घेतो. फर्स्ट इयरला मी HECP घेतलं, सेकंड इयरला मी HCP घेतो, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी. ओके. त्यामध्ये हॉस्पिटल म्हणजे काय, त्याच्यानंतर कुठले सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आपण यूज करू शकतो. ओके. क्लिनिकल ट्रायल्स, त्यामध्ये पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी टेस्ट आपण सगळे लर्न करणार आहोत. बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये. एक आयडियल फार्मासिस्ट म्हणून आपल्याला कसं आपल्याला आपलं महत्व तयार करता येईल, त्या गोष्टी आपण सेकंड इयरच्या सिलेबसमध्ये टोटल तिकडे तुमचे 20 टॉपिक्स आहेत. ओके. फर्स्ट इयरला फक्त 9 टॉपिक होते, इकडे सिलेबस तुमचा डबल आहे. ओके. आपण डबल इम्युनिटी पॉवरनं सेकंड इयरला सुरुवात पुढच्या वर्षी करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही खूप पेशन्सली माझे सगळे लेक्चर्स, व्हिडिओज पाहिलेले आहेत, त्याबद्दल तुम्हाला मोठं थँक्यू. अ बिग bunch of thank you to all my dear students. Hope this relation will continue forever. Okay. Up to your second year D pharmacy courses. Okay. Thanks for patience listening and I conclude my entire syllabus here. माझं पूर्ण सिलेबस इथे संपलेला आहे असं मी डिक्लेअर करतो आणि नेक्स्ट इयरला आपण ऑफलाईन भेटू या इच्छेसह मी आज इथे थांबतो. थँक्यू. ओके.